घरात भिंतीवर पदवीची एक सुंदर फ्रेम लावलेली आहे, पण हातात नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर नाही. वर्षानुवर्ष केलेला अभ्यास, परीक्षा, फी आणि घरच्यांच्या अपेक्षा या सगळ्याचा शेवट एकाच प्रश्नात होतो: पदवी घेतली, आता पुढे काय? आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील लाखो तरुणांना भेडसावणाऱ्या याच शिक्षित बेरोजगारीचं सविस्तर आणि थेट विश्लेषण करणार आहोत. बघा, ही केवळ एक ओळ नाहीये. आज लाखो तरुण ज्या मानसिक घुसमटीतून जात आहेत, त्याचं हे अत्यंत कटू वास्तव आहे. आपण आपली अनेक मौल्यवान वर्ष शिक्षणात देतो, कुटुंबाच्या अपेक्षांचं मोठं ओझं पाठीवर घेतो आणि जेव्हा प्रत्यक्ष नोकरी मिळवण्याची वेळ येते, तेव्हा एक भयंकर पोकळी जाणवते. हा जो भावनिक संघर्ष आहे ना, तो खूप मोठा आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर हातात येणारी रिकामी वेळ आणि डोक्यात सतत फिरणारा भविष्याचा विचार हे आजच्या तरुणाईचं रोजचं जगणं बनलंय. तर आजच्या या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. 1. ही शिक्षित बेरोजगारी नक्की काय असते? 2. याची मुख्य कारणं कोणती आहेत? 3. याचे आपल्यावर आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4. यावर ठोस उपाय काय असू शकतात? चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ही शिक्षित बेरोजगारी म्हणजे नक्की काय? खरं तर याची व्याख्या खूप सोपी आणि तितकीच भयंकर आहे. तुमच्याकडे आवश्यक शिक्षण आहे, हातात भारी पदवी आहे, तुम्ही पूर्णपणे पात्र आहात, पण तरीही तुम्हाला योग्य काम मिळत नाहीये. इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. समस्या फक्त नोकरी नसण्याची नाहीये बरं का. समस्या ही आहे की तुमच्या पात्रतेला साजेसं काम नाहीये. काम मिळालं तर अत्यंत कमी पगार मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनुभव मागितला जातोय, पण तो मिळवण्यासाठी संधीच नाहीये. आणि हाच सध्याच्या जॉब मार्केटमधला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला काय दिसतं? तुमच्याकडे कागदोपत्री सगळ्या औपचारिक पात्रता आणि पदवी आहेत. पण दुसऱ्या बाजूला वास्तव अगदी उलटं आहे. तुमच्या योग्यतेनुसार काम नाहीये, कामाला गेलो तर पगार खूप कमी आहे आणि वरून नोकरीसाठी अनुभव मागितला जातो. पण मला सांगा, कोणी संधीच दिली नाही तर फ्रेशर्सला अनुभव येणार तरी कुठून? आज आजूबाजूला नजर टाकली तर आपल्याला सद्यस्थिती लगेच समजते. हजारो इंजिनियर्स असे आहेत जे त्यांच्या मूळ क्षेत्राशी काहीही संबंध नसलेली इतर कामं करतायत. लाखो पदवीधर तरुण वर्षानुवर्षे फक्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि परीक्षा देण्याच्या चक्रात अडकून पडलेत. काहींकडे उत्तम कौशल्य आहेत, पण ती सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी मिळत नाहीये. थोडक्यात सांगायचं तर आपलं शिक्षण आणि प्रत्यक्ष बाजाराची गरज या 2 गोष्टी आता वेगवेगळ्या दिशेने चालल्यात. मग प्रश्न पडतो की असं का होतंय? चला पाहूया भाग 2. बेरोजगारीची मुख्य कारणं. आपण या कारणांचा थोडा सविस्तर शोध घेऊया. शिक्षित बेरोजगारीची प्रामुख्याने ही 4 कारणं आहेत. पहिलं म्हणजे शिक्षण आणि उद्योगाच्या गरजांमधली मोठी दरी. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष कौशल्यापेक्षा फक्त डिग्री मिळवण्यावर असलेला आपला फोकस. तिसरं संधींचं असमान वितरण. आणि चौथं कारण म्हणजे आपल्या स्वतःच्या नोकरीबद्दलच्या ठराविक अपेक्षा. एक एक करून हे समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा फरक इथे आहे. शिक्षण आणि उद्योग. अनेक कॉलेजेसमध्ये आजही तोच जुना आउटडेटेड अभ्यासक्रम शिकवला जातोय, पण बाहेरचं जग वेगाने बदलतंय. कॉलेजच्या 4 भिंतीत तुम्ही जे शिकता आणि प्रत्यक्ष आधुनिक कामाच्या ठिकाणी म्हणजे कॉर्पोरेट जगात ज्या गोष्टींची खरंच गरज असते, या दोन्हीत आता जमीन आसमानाचा फरक पडलाय. आणि म्हणूनच आजच्या काळात फक्त एखादं प्रमाणपत्र किंवा डिग्री मिळवणं पुरेसं नसतं. मार्केटची मागणी आता पूर्णपणे बदलली आहे. त्यांना अशी लोकं हवी आहेत ज्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल्स आहेत, जे नवीन तंत्रज्ञान लिल्या हाताळू शकतात, ज्यांच्याकडे समस्या सोडवण्याची क्षमता आहे आणि ज्यांना प्रत्यक्ष कामाचा थोडाफार अनुभव आहे. ह्या प्रॅक्टिकल स्किल्सशिवाय नुसती पदवी हा फक्त कागदाचा तुकडा ठरतो. पण इथे थोडी चूक आपली पण होते बरं का. अपेक्षा आणि वास्तव यात आपण अनेकदा गल्लत करतो. आपण स्वतःच एकाच प्रकारच्या म्हणजेच बहुधा सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नोकरीच्या मागे धावतो आणि या एकाच ध्येयाच्या मागे धावताना आजूबाजूला नव्याने तयार होत असलेल्या इतर अनेक भन्नाट आणि योग्य करिअर पर्यायांकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि यात अजून एक भर घालते ती ही भौगोलिक दरी. आपल्याकडे संधींचं वाटप अजिबात समान नाहीये. मोठ्या शहरांमध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसाय उपलब्ध असतात, पण त्याचवेळी ग्रामीण भागात राहणाऱ्या अत्यंत हुशार आणि होतकरू तरुणांसमोर मात्र आजही पर्यायांची खूप मोठी वाणवा आहे. या असमान वितरणामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनतो.
आता वळूया भाग 3 कडे. या शिक्षित बेरोजगारीचे आपल्यावर आणि समाजावर नक्की काय गंभीर परिणाम होत आहेत? बघा, शिक्षित बेरोजगारी हा फक्त पैशांचा किंवा आर्थिक प्रश्न नाहीये. याचे परिणाम खूप खोलवर होतात. सततच्या नकारामुळे तरुण स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो. कुटुंबावर एक वेगळाच ताण येतो. मानसिक दबाव प्रचंड वाढतो. एवढी मोठी प्रतिभा नुसती वाया जाते आणि कधीकधी नाईलाजाने शहराकडे स्थलांतर करावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेतून समाजात एक मोठा असंतोष निर्माण होतोय. पण या सगळ्या प्रवासातलं सर्वात मोठं नुकसान कोणतं असेल तर ते हे की तरुण स्वतःवरच शंका घेऊ लागतो. माझ्यातच काहीतरी कमी आहे का? माझं एवढं शिक्षण घेणं व्यर्थ गेलं का? हे विचार माणसाला आतून पोखरून काढतात. ही जी आत्मविश्वासाची हानी आहे ना, ती कोणत्याही आर्थिक नुकसानीपेक्षा कितीतरी पटीने भयंकर आहे. पण मग यातून बाहेर पडण्याचा रस्ता काय? भाग 4 यावर नेमका उपाय काय आहे? सगळ्यात आधी व्यवस्थेच्या पातळीवर काही मोठे बदल करावे लागतील. महाविद्यालयात फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यासोबतच डिजिटल कौशल्य, संवाद कौशल्य आणि इंटर्नशिप्स अनिवार्य करायला हव्यात. दुसरं म्हणजे प्रत्येकाला नोकरीसाठी मेट्रो शहरात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी स्थानिक पातळीवर लघुउद्योग आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्माण करायला हवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शाळा कॉलेजेसमध्ये योग्य करिअर मार्गदर्शन मिळायलाच हवं. आता हे झाले व्यवस्थेचे उपाय. पण आपण स्वतःसाठी काय करू शकतो? स्वतःमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी या 3 सोप्या पायऱ्या नक्की लक्षात ठेवा. पहिली पायरी, स्वतःला विचारा की तुम्ही समाजाची किंवा कंपनीची कोणती विशिष्ट समस्या सोडवू शकता. दुसरी पायरी, तुमच्याकडे आज जे कौशल्य आहे ते आजच्या मार्केटमध्ये खरोखर उपयोगी आहे का याची खात्री करा. आणि तिसरी पायरी, आजच्या काळात टिकून राहण्यासाठी नवीन काय शिकण्याची गरज आहे ते ओळखा आणि ते आजच शिकायला सुरुवात करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, रोजगार म्हणजे फक्त सरकारी नोकरी किंवा 9 ते 5 ची ड्युटी असा अजिबात नाही. पारंपरिक नोकऱ्यांच्या पल्याड विचार केल्यास अनेक मार्ग खुले होतात. या टेबलकडे बघा. तुम्ही डिजिटल अँड मीडिया क्षेत्रात कंटेंट निर्मिती करू शकता. स्वतःचा छोटा स्थानिक व्यवसाय सुरू करून उद्योजक बनू शकता. फ्रीलान्सिंग आणि कौशल्य आधारित कामांच्या माध्यमातून तुम्हाला जगभरातील लोकांसाठी काम करण्याचे असंख्य आणि लवचिक पर्याय आज उपलब्ध आहेत. तर आज आपण पाहिलं की प्रश्न फक्त एवढाच नाहीये की नोकऱ्या कमी आहेत. प्रश्न हा देखील आहे की आपण शिक्षण, कौशल्य आणि संधी यांना योग्य प्रकारे एकत्र आणतोय का? कारण मित्रांनो, पदवी हातात असणं आणि भविष्य हातात असणं या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तर आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणानंतर मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या मते आजच्या घडीला या शिक्षित बेरोजगारीचं सर्वात मोठं कारण काय आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया